वर्णादीन तदनन्तरम् अनुस्वार परतः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धं एतद्वमनुरूपं गकार पूर्वं कारो मध्यमरूपं अनुस्वार शान्तिरूपं बिन्दुरुद्रूपं नादसन्तानं सविदासन्धे सैषा गणेश विद्या गणगुरुषि निषदगायत्रिछन्दः गणपतिर्देवता ओम गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुजान्नमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्वात्तात् अवधरात्तात् सर्वतोमां। आज या ठिकाणी गणराया चरणी लोणावळा भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने राज्याचे लाडके नेतृत्व सर्वांचे आवडते अगदी प्रेमाने त्यांच्याशी बोलायचं म्हटलं तर देवाभाऊ हे अगदी आपण म्हणतो की पुन्हा येणार आणि अगदी ते खरंच जोरात आलेले आहेत। निश्चितच आपल्या राज्याचे मुख्यमंत्रीपदी म्हणून ते विराजमान होतील। आपणा सर्वांची इच्छा गणरायांनी निश्चितच पूर्ण करतील। मला वाटतं थोड्या वेळातच आपल्याला गोड बातमी येऊ शकते अशी गणरायांनी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा गणराया विनंती करतो की देवाभाऊंना असं नाही तर 5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद विराजमान व्हावं अशी विनंती करतो। जय श्रीराम, 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 जय श्रीराम। लोणावळ्यातील भारतीय जनता पार्टी यांनी आज आपल्या या अंगणवाडीतील गणेश मंदिरामध्ये की देवाला गणेशाला साकडं घातलं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साकडं घालतायत की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हाव्यात। फार अभ्यासू आणि असं अष्टपैलू नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं पाहिजे आणि असे हे की दिल्लीमध्ये नरेंद्र आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले देवेंद्र अशी ही जोडी राम लखन अशी ही जोडी आहे आणि असं हे नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला जर लाभलं तर या महाराष्ट्राचा विकास अतिशय चांगल्या प्रकारे होईल आणि त्याचा सर्वांनाच त्याचा फायदा होईल। म्हणून आम्ही सर्व देवांना साकडं घालतोय की देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री हे झालेच पाहिजेत आणि असं आम्ही देवाला विनंती केलेली आहे। तेव्हा देवाने त्याचं ते आमची विनंती मान्य करून त्यांना मुख्यमंत्री पदावर आरूढ करावं अशी सदिच्छा व्यक्त करतो। देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावी ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे। खरं तर गेल्या 5 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं पण शिवसेनेने आपल्याशी दुरावा केल्यामुळं ते होऊ शकलं नाही। आज एवढे चांगली सत्ता आणलेली आहे, भरपूर म्हणजे 132 जवळपास आमदार ते निवडून आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आणि आपल्या महाराष्ट्राला चांगले दिवस आलेले आहेत आणि भविष्य काळात हे देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही सर्व देवाला साकडं घातलेले आणि आम्ही जर त्यांच्या शपथविधी असेल तर आमचे सगळे कार्यकर्ते हे शपथविधीला उपस्थित राहतील। मी गणरायाला साकडं घातलेले की जे आमचे नेते आहेत ज्यांना आम्ही महाराष्ट्राचा नेता म्हणतो ते आमचे लाडके देवेंद्रजी फडणवीस अर्थात देवाभाऊ। आमची सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की महाराष्ट्राला एक खणखर आणि खंबीर असं नेतृत्व जर पाहिलं तर आपले देवेंद्रजी फडणवीस आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे लोणावळेकरांची पूर्ण मला वाटतं महाराष्ट्राची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे आणि त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही अभिषेक केलेला आहे गणपती मंदिरामध्ये आणि गणपतीला आम्ही साकडं घातलेलं आहे की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळावी कारण सर्व कार्यकर्ते त्यासाठी आतुर झालेले की आपले सीएम म्हणजे कधी होतात कारण आपण बघतो त्यांच्यावर बरेच वेळा अन्याय होत चाललेला आहे। तर यावेळेस आम्हाला खात्री आहे 100% गणपतीराय आमचं म्हणणं नक्कीच ऐकेल। आम्ही या ठिकाणी आज जी प्रार्थना केलेली आहे ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।